नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विषयातील आपत्ती व्यवस्थापन या पाठामधील विविध घटकांची चर्चा करीत आहोत. आज आपण विद्यार्थी मित्रो आपत्ती व्यवस्थापन यामधील आपत्ती काही प्रश्न थोडे आठवा या स्वरूपामधील पाहणार आहोत. त्यानंतर आपत्तीचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ डिझास्टर याची माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, थोडे आठवा या स्वरूपामध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे की पुराचे विध्वंसक परिणाम कोणते. तर विद्यार्थी मित्रो, पुराच्या पाण्यामुळे झाडे कोसळतात, घरे जमीनदोस्त होतात, शेतात पाणी भरते, पाणी साचून राहते, जनावरे गुरेढोरे मरतात, सर्व काही पाण्याखाली गेल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया होऊन रोगराईच्या साथी या पसरल्या जातात. तर पुराचे विध्वंसक परिणाम कोणते. तर पुराच्या पाण्यामुळं झाडे कोसळतात, घरे जमीनदोस्त होतात, शेतात पाणी भरते, पाणी साचून राहते, जनावरे गुरेढोरे मरतात, सर्व काही पाण्याखाली गेल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया होऊन रोगराईच्या साथी या पसरल्या जातात. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा उपस्थित केला आहे की विद्यार्थी मित्रो, कोरडा दुष्काळ पडल्यास काय परिणाम होतात. तर विद्यार्थी मित्रो, कोरडा दुष्काळ पडल्यास पाण्याची कमतरता निर्माण होते, पिके करपून जातात, तीव्र अन्न टंचाई होते आणि गुरेढोरे पाण्याअभावी मरतात. तर विद्यार्थी मित्रो, कोरडा दुष्काळ पडल्यास काय परिणाम होतात. तर कोरडा दुष्काळ पडल्यास पाण्याची कमतरता निर्माण होते, पिके करपून जातात, तीव्र अन्न टंचाई निर्माण होते, गुरेढोरे पाण्याअभावी मरतात. त्यानंतर या ठिकाणी तिसरा प्रश्न असा उपस्थित केला आहे की भूकंपाचे विध्वंसक परिणाम कोणते. तर विद्यार्थी मित्रो, भूकंपामुळे घरे कोसळतात, पूल जमीनदोस्त होतात, रस्ते उकडतात, दळणवळण संपुष्टात येते, वीज पुरवठा खंडित होतो, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. तर भूकंपाचे विध्वंसक परिणाम पुढील प्रमाणे आहेत. घरे कोसळतात, पूल जमीनदोस्त होतात, रस्ते उकडतात, दळणवळण संपुष्टात येते, वीज पुरवठा खंडित होतो आणि मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. त्यानंतर पुढचा प्रश्न असा उपस्थित केला आहे की विद्यार्थी मित्रो, वणवा म्हणजे काय, त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो. तर विद्यार्थी मित्रो, वणवा म्हणजे जंगलातल्या सुक्या झाडांना, झुडपांना किंवा गवताला लागणारी भीषण आग म्हणजेच वणवा होय. वणवामुळे तिथल्या झाडांची राख होते, बरेच प्राणी मरतात आणि जैवविविधतेची मोठ्या प्रमाणावर हानी होते, धुराचे लोट येऊन हवा प्रदूषित होते. तर वणवा म्हणजे काय आणि त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात. तर वणवा म्हणजेच जंगलातील सुक्या झाडांना, झुडपांना किंवा गवताला लागलेली भीषण आग होय. वणव्यामुळे तेथील झाडांची राख होते, बरेच प्राणी मृत होतात आणि जैवविविधतेची मोठ्या प्रमाणावर हानी होते, धुराचे लोट येऊन हवा प्रदूषित होते. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपत्तीचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ डिझास्टर अशा प्रकारचं माहिती दिलेली आहे. या माहितीचा आपण माहिती पाहूया. तर ही विविध प्रश्न आपण पाहिलेले आहेत. या प्रश्नांच्या आधारे आपण संपत्तीच्या गंभीर परिणामाविषयी जाणून घेतले आहे. पुरामध्ये रहदारीचे पूल वाहून जाणे, नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरणे, अन्नाची समस्या निर्माण होणे, भूकंपामध्ये घरांची पडझड होणे, जमिनीला भेगा पडणे असे परिणाम दिसून येतात. वणवा व दुष्काळ या आपत्ती ही पर्यावरणावर गंभीर परिणाम घडवून आणतात. परंतु या आपत्ती नेमक्या कशा स्वरूपाच्या असतात, त्या येण्यापूर्वी निसर्गात काही बदल घडून येतात का, आपत्ती ओढवल्यानंतर त्याचे परिणाम किती काळ टिकतात, कसे, या सर्वाचा विचार होणं गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला आपत्तीच्या स्वरूपाची आणि व्याप्तीची कल्पना येते. तर विद्यार्थी मित्रो, आपत्तीचे परिणाम आपण पाहिलेले आहेत. पूर किंवा पूर येण्यामुळे
पूल वाहून जाणं, नदीकडच्या गावामध्ये पाणी शिरणे, अन्नाची समस्या निर्माण होणं, भूकंपामध्ये घरांची पडझड होणे, जमिनीला भेगा पडणे, वणवा व दुष्काळ याचाही या आपत्तीचा पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. मग या आपत्ती कशा स्वरूपाच्या असतात, त्या येण्यापूर्वी निसर्गात काही बदल घडून येतात का, आणि आपत्ती ओढवल्यानंतर त्याचे परिणाम किती काळ जाणवतात व कसे, या सर्वाचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपत्तीच्या स्वरूपाच्यानी आपल्याला कल्पना येते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो, पण तो आपत्ती व अर्थव्यवस्थेचा सापेक्ष असतो. म्हणजेच बंदर उद्ध्वस्त झाले की त्याच्या पुनरुभारणीवर बराच निधी खर्च झाल्याने त्याच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतात. आपत्तीच्या सामाजिक नेतृत्वावरही परिणाम, म्हणजेच एखाद्या आपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक दिशाहीन बनतात. याचा परिणाम त्यांच्या कार्यातील सहभागावर होतो. आपत्ती काळात प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना आपत्तीची झळ पोचल्यास त्या अनुषंगाने असणारे इतर विभागही आपत्तीला तोंड देऊ शकत नाहीत. संबंधित सर्व विभागांना या आपत्तीचा फटका बसतो व तेथील सर्व व्यवस्थाही कोलमडून जाते. तर विद्यार्थी मित्र बघा, आपत्तीचे प्रत्यक्ष परिणाम काय होतात. तर प्रत्येक प्रकारच्या आपत्तीचे परिणाम हे वेगवेगळे असतात. पुरामुळे रहदारीचे पूल वाहून जाणे, नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरणे, अन्नाची तूट निर्माण होणे, भूकंपामुळे घराची पडझड होणे, जमिनीला भेगा पडणे, वणवामुळे दुष्काळ, जैवविविधता धोक्यात, पर्यावरणावर गंभीर परिणाम निर्माण होतात. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक नेतृत्वावर सुद्धा परिणाम होतो. बांधकाम पुनरुभारणीवर बराच निधी खर्च होतो. अर्थव्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. एखाद्या आपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक दिशाहीन बनतात. आपत्ती काळात प्रशासकीय अडचणी उद्भवतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना आपत्तीची झळ पोहोचते. आपत्तीची झळ पोहोचते. इतर विभाग या आपत्तीस सक्षमपणे तोंड देऊ शकत नाहीत. संबंधित सर्व विभागांना या आपत्तीचा फटका बसून तेथील सर्व व्यवस्थाही कोलमडून जाते. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी विचार करा, म्हणजेच आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती. तर आपत्तीचे स्वरूप, नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. तर आपत्तीचे नेमके स्वरूप काय आहे, त्याचबरोबर त्या येण्यापूर्वी निसर्गात होणारे बदल कोणते आहेत, आणि आपत्ती परिणामाचा काळ किती आहे, यावर सुद्धा आपण आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती ही अवलंबून आहे. तर या ठिकाणी विचार करा असं म्हटलेलं आहे. अशी कल्पना करा की शाळेमध्ये अथवा क्रीडांगणावर खेळत असताना अपघातासारखी एखादी आपत्ती ओढवली तर तिचे तुमच्यावर सभोवताच्या वातावरणावर काय परिणाम होतील या संबंधित आपण विचार करायचा आहे आणि त्या संबंधित आपण माहिती लिहून काढायची आहे. क्रीडांगणावर एखादी घटना झाली अपघाताची, तर सभोवताच्या आणि तुमच्यावर त्याचे परिणाम काय होतात. तर विद्यार्थी मित्रो, या गोष्टी तुम्हाला तुमच्या समोर काही घटना घडल्या असतील तर त्या घटना घडल्यानंतर त्याचा शालेय परिसर, त्याचबरोबर तुमच्यावर काय परिणाम झाला याची माहिती तुमच्या शब्दात या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपत्ती ओढवल्यानंतर विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. खालील संकल्पना चित्रात काही परिणाम देण्यात आले आहेत, त्याचे वाचन करून इतर परिणामाबद्दल माहिती रिकाम्या चौकटीत लिहा. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपत्ती दिलेली आहेत. तर या ठिकाणी आपत्तीमध्ये पर्यावरणामध्ये इमारतीला नुकसान होणे किंवा पूर्णपणे कोसळून पडणे, पाण्याचे स्रोत आटणे, पाणी दूषित होणे, उघड्यावर पडलेली मानवाची किंवा प्राण्यांची प्रेते कुजून वातावरण दुर्गंधी व प्रदूषित होणे. त्यानंतर दुसरी आपत्ती दिलेली प्रशासकीय आणि आपत्तीमध्ये प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय कामकाज कसं होतं, तर त्या ठिकाणी कामकाजावर ताण पडला जातो. दळणवळण व्यवस्था कोलमडली जाते, संप्रेषण व्यवस्था कोलमडली जाते, सोयीसुविधा अपुऱ्या बंद पडल्या जातात. मग राजकीय काय बदल होतात, तर विद्यार्थी मित्रो, राजकीय योग्य आणि कणखर नेतृत्व असेल तर पीडितांना लगेचच मदत मिळेल. तर इथं एखादी आपत्ती घडत असेल आणि राजकीय नेतृत्व जर कणखर असेल तर त्या गावातील पीडित लोकांना लगेच मदत मिळेल, शासकीय मोबदला सुद्धा देता येईल. त्यानंतर
जखमी होणे, भावनिक मानसिक ताण निर्माण होणे, साथीचे रोग पसरणे, आपदग्रस्ताचा मृत्यू होणे इत्यादी. त्याचबरोबर आर्थिक मोठ्या प्रमाणावर अचानक निधी खर्च होणे, विकासाच्या इतर घटकांना निधीचा तुटवडा निर्माण होणं आणि उत्पन्न घटणे हा आर्थिक आहे. मग सामाजिक काय बदल होतात विद्यार्थी मित्र? या ठिकाणी या सामाजिक चौकटीमध्ये काय करता येईल? तर घरे कोसळल्यामुळे लोक बेघर होतात, त्यांची मालमत्ता नष्ट झाल्याने त्यांना अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा यांची गरज भासेल. समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल. तर सामाजिक बदल काय होईल? तर सामाजिक बदलामध्ये घरे कोसळल्यामुळे लोक बेघर होतील, त्यांची मालमत्ता नष्ट झाल्याने त्यांना अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा यांची गरज भासेल व समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल. तर अशा प्रकारे या चौकटी या दोन दिलेल्या त्या भरता येतील आपल्याला. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपत्तीचे स्वरूप व व्याप्ती, नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. तर आपत्तीचा व्याप्तीचा विचार करता काही महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतील. त्या कोणत्या आहेत? तर आपत्ती पूर्वीचा काळ, इशारा काळ, आणीबाणीचा काळ, पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ, पुनर्निर्माणचा काळ. तर आपत्तीपूर्वीचा काळ त्यालाच प्री डिझास्टर फेज म्हटलं जातं. इशारा काळ वॉर्निंग फेज, आणीबाणीचा काळ इमर्जन्सी फेज, पुनर्वसनाचा काळ रिहॅबिलिटेशन फेज, प्रतिशोधनाचा काळ रिकव्हरी फेज आणि पुनर्निर्माणाचा काळ रिकन्स्ट्रक्शन फेज. तर आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार करता सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीने आपत्तीचे तीनच भाग संवेदनशील आहेत: आणीबाणीची अवस्था, संक्रमण अवस्था आणि पुनर्निर्माण अवस्था. तर बघा विद्यार्थी मित्रो, आपत्तीचे स्वरूप इथे सर्वसाधारणपणे 6 भाग दिलेले आहेत: आपत्तीपूर्वीचा काळ, इशारा काळ, आणीबाणीचा काळ, पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ. तर आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्तीचा विचार करता तीनच भाग संवेदनशील असतात. ते भाग म्हणजेच आणीबाणीची अवस्था, संक्रमण अवस्था आणि पुनर्निर्माण अवस्था. तर आपण आणीबाणीची अवस्था म्हणजे काय याची माहिती घेऊया आपण. तर आणीबाणीची अवस्था या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे याच काळात वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येतात. त्यामध्ये शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय मदत, प्रथम उपचार, संपर्क व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे, धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतरण करणे या व इतर अनेक कृती अपेक्षित असतात. याच काळात आपत्तीचा अंदाज बांधता येतो. तर बघा, आणीबाणीची अवस्था याचं वैशिष्ट्य म्हणजे वेगानं हालचाली करून लोकांचं प्राण वाचवता येईल. त्याचबरोबर त्यांचा शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय मदत, प्रथम उपचार, संपर्क दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणं, धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतर करणं अशा व अनेक कृती यामध्ये अपेक्षित आहेत. त्यानंतर दुसरा आहे संक्रमण अवस्था. तर संक्रमण अवस्था यामध्ये विद्यार्थी मित्रो, या अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम चालू करतात. जसे ढिगारे हलवणे, पाण्याचे नळ ठीकठाक करणे, रस्ते दुरुस्ती, जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल. आपदग्रस्ताचे पुनर्वसन कार्य या योजनेचे महत्त्वाचे अंग आहे. सर्वसाधारणपणे अशा नागरिकांना निरनिराळ्या संस्था रोख अथवा इतर मदत देऊ शकतात. त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे अथवा इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून दिल्यावर त्यांच्यावरील मानसिक आघात ओसरण्यास कमी काळ लागतो व त्यांचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रो बघा, संक्रमण अवस्था या अवस्थेमध्ये आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम चालू होतं. यामध्ये ढिगारा हलवणे, पाण्याचे नळ ठीकठाक करणे, रस्ते दुरुस्ती करणे, जेणेकरून जनजीवन हे पूर्वपदावर येईल. नागरिकांना संस्था रोख अथवा इतर मदत देऊ शकतात. त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे अथवा इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून दिल्यावर त्यांच्यातील मानसिक ताण हा ओसरण्यास कमीत कमी काळ लागतो आणि त्यांचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन होऊ शकते. त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रो पुनर्निर्माण अवस्था. तर विद्यार्थी मित्रो, पुनर्निर्माण अवस्था ही अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची आहे, कारण तिची सुरुवात संक्रमण अवस्थेत होते. या काळात इमारतीची पुनर्बांधणी, रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत करणे इत्यादी कामे
केली जातात. शेती व्यवसाय पूर्ववत सुरू होतो. पुनर्बांधणीचे काम पूर्णत्वास नेण्यास बराच कालावधी हा विद्यार्थी मित्र लागतो. आतापर्यंत पृथ्वीने अनेक नैसर्गिक आघात सोसले आहेत. त्याची वर्णने ऐकून मानवी मन सुन्न होते. यातील बहुसंख्य आघात अथवा अपघात आघातामुळे निर्माण झाले आहेत. अभूतपूर्व परिस्थिती ही बहुतांश वेळा आशिया खंड व प्रशांत महासागराचा परिसर यात झालेले आहे. या अशा आघातामुळे पृथ्वीचे तसे सजीवाचे अतोनात नुकसान झाले आहे. खरे पाहता कित्येक वर्षाच्या जुन्या प्रश्नांनी आता उग्र रूप धारण केलेले आहे. जसे की वाढती लोकसंख्या, त्यांच्या वाढत्या गरजा, त्यामुळे निर्माण होत असलेल्या त्या समस्या, त्यांचे स्वरूप आता टोकाच्या अवस्थेत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अशी आपत्ती अधिकच ओढत आलेली आहेत. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, वंशिक आणि धार्मिक तेढ अशा अनेक कारणाने देशात अशांततेचे वातावरण निर्माण होते आहे. दहशतवाद, अपहरण, समाजातील संघर्ष या बाबी आता नित्याच्याच झाल्या आहेत. विकसित देशात कित्येक घातक रसायने उत्पादित करण्यास आता वापरण्यास मनाई आहे. मात्र त्याच विषारी अथवा मानवाच्या रासास कारणीभूत होऊ शकतील अशा रसायनाचे उत्पादन मागास किंवा विकसनशील देशामध्ये सर्रास निर्माण होऊ लागलेले आहे. तर विद्यार्थी मित्रो बघा, आपत्तीची व्याप्ती आणि मुद्दे प्रामुख्याने 6 आहेत. आपत्तीपूर्वीचा काळ, इशारा काळ, आणीबाणीचा काळ, पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ. तर त्यापैकी 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत: आणीबाणीची अवस्था आणि संक्रमण अवस्था आणि पुनर्निर्माण अवस्था. तर आणीबाणीची अवस्था म्हणजेच काय? त्यामध्ये काय करावे लागेल? तर वेगाने हालचाल करून जास्तीत जास्त लोकांचं प्राण वाचवता येईल. शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय मदत, प्रथमोपचार, संपर्क दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे, धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतर करणे अशा कृती आहे. आपत्तीचा अंदाज बांधायचा काळ. संक्रमण अवस्थेमध्ये काय करता येईल? आपत्ती ओसरल्यानंतर करावयाचे पुनर्वसनाचे काम म्हणजे संक्रमण अवस्था. त्यामध्ये ढिगारे हलवणं, पाण्याचे नळ ठीकठाक करणे, रस्ते दुरुस्त करणं, जनजीवन पूर्वपदावर आणणे, नागरिकांना निरनिराळ्या संस्थांकडून आलेल्या रोख व इतर मदतीचे योग्य वाटप करणं, कायमस्वरूपी उद्योगधंदे, इतर मिळकती साधनं उपलब्ध करून देणे, मानसिक आघात कमी करण्यास मदत करणे. आपदग्रस्ताचे पुनर्वसन कार्य हे महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर पुनर्निर्माण अवस्थेमध्ये काय करायचं हे क्लिष्ट स्वरूपाचं आहे. सुरुवात संक्रमण अवस्थेतच होते. नागरिक आपल्या इमारतीची पुनर्बांधणी, रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था इत्यादी सुरू करतात. शेती व्यवसाय पूर्ववत सुरू होतो. मात्र पुनर्बांधणीचा काम हे पूर्णत्वास नेण्यास बराच कालावधी लागतो. तर विद्यार्थी मित्रो, सर्वसामान्य माणसांना या 3 अवस्थेतून जावं लागतं. बहुतांश वेळा आशिया खंड व प्रशांत महासागराचा परिसर यात खूप नैसर्गिक आपत्ती झाल्या आहेत. या नैसर्गिक आघातामुळे पृथ्वीवरच्या सजीवाचे व पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. मानवाच्या आर्थिक उन्नतीच्या हव्यासापोटी नैसर्गिक असमतोल परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढती मानवी लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर आपत्तीची व्याप्ती वाढत चाललेली आहे. विशेषतः आर्थिक विषमता, वंशिक आणि धार्मिक तेढ अशामुळे जगभरात अशांततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेत. दहशतवाद, अपहरण, समाजातील संघर्ष या मानवनिर्मित आपत्ती यामुळे वाढीस लागले आहेत. विकसित देशात घातक रसायने तयार करण्यास आणि वापरण्यास मनाई असली तरी तीच विषारी रसायने मागास किंवा विकसनशील देशात उत्पादित केली जातात. अणुभट्टी जर वीज निर्मितीसाठी वापरली जात असली तरी त्यापासून होणारा किरणोत्सार हा देखील मानवासाठी आपत्तीच झालेला आहे. उदाहरणार्थ रशियातील चर्नोबिल अणुभट्टीत स्फोटामुळे झालेल्या किरणोत्साराच्या गळतीमुळे झालेले दुष्परिणाम अजूनही स्थानिक लोकांना जाणवतात. अशी सर्व बदललेली पार्श्वभूमी असल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन तितकेच आवश्यक झाले आहे. देशातील नागरिकांना आणि सरकारला सर्वांनाच आपत्ती व्यवस्थापनाची खूप जास्त गरज आहे. कोणत्याही आपत्तीत सर्वसामान्य नागरिकच होरपळून निघतात, म्हणून आपत्तीकालीन व्यवस्थेमध्ये नागरिकांचा थेट सहभाग आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या योजनेमध्ये स्थळ, काल यामध्ये आपत्तीनुरूप बदल होत राहतात. कोणत्याही आपत्तीवर मात करणं आवश्यक असतं, म्हणूनच आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना निर्माण झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपण आपत्ती यामध्ये आपत्तीचे स्वरूप, व्याप्ती याची माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रो, उद्याच्या तासाला येताना आपत्तीचे प्रत्यक्ष परिणाम, त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक नेतृत्वावर होणारे परिणाम याची माहिती लिहून आणायची आहे. त्याचबरोबर आपत्तीचे स्वरूप, व्याप्ती याची माहिती लिहून आणावयाची आहे. धन्यवाद.